मानपानावर सगळं व्यवस्थित, काही कुठे कमतरता ठेवली नाही बाबा. अहो, या 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 या. नाही नाही मी आलोय, हा? पण तुम्ही चला कुठं जेवायला. जेवण जेवण तयार तयार आहे. आहे. आलं चालं. चलताय ना जेवायला? हा, चला हा, ना. चला. भाऊजी, आहा भाऊजी, चला ना जेवायला. म्हणजे हो, जावई बापू रुसलेत. कशाबद्दल ते तर कळू द्या. मला मारुती कार पाहिजे. मारुती? अहो रंगराव, पाटलांनी न मागता थोडं का दिलंय? आता ऐन वेळी मारुती कार कुठून आणणार ते? कुठूनही आणू देत, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. जाऊ दे पाटील, आपण जेवून घेऊया. अहो, मोठ्या माणसाचा ऐकत नाहीचा अर्थ काय? चला. छे छे, अहो जावाय बापूंना नाराज करून कसं चालेल? आज तर त्यांचा मान आहे. जावाय बापू, मी तुम्हाला चेक दिला तर चालेल? किती रकमेचं देणार आहात? मारुतीची किंमत आम्हाला कशी माहिती असणार? अहो आम्ही पडलो शेतकरी माणसं. आता नांगराची, ट्रॅक्टरची किंमत म्हणाल तर ती आम्हाला माहिती आहे. त्यापेक्षा कोरा चेकच द्या ना तुम्ही. नाही म्हणजे त्याची काय किंमत असेल ती आम्ही घालू त्याच्यावर. पाटील, आलं ना अंगाशी? द्या आता कोराची. कोरा कशाला? परवाच माझ्या मैत्रिणीनं मारुती घेतलीये 2 लाखाला. किती का असेनात? विजया, माझं चेकबुक घेऊन ये. आई करुणा, रडू नको बाळ. आजवर तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली. आज माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करते. सांभाळावं माझ्या लेकीला. तुम्ही काय बी काळजी करू नका सा. लवकरच तुमच्या लेकीला कळेल हे सासर नाही, दुसरं माहेर आहे म्हणून. बाबा, नाही बेटा, रडायचं नाही. कन्या हे परक्याचं धन म्हटलंय. ज्याचं त्याला दिलं आणि मी मुक्त झालो. ताई ताई, रडू नकोस ना काशी. अगं, आणि मी येते ना तुझ्या बरोबर, तुझी पाठ राखीन म्हणून. चल.